मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग। सकाळचं अत्यंत सुंदर, पवित्र, तेजस्वी, ओजस्वी, शांत असं वातावरण सभोवताली बघू शकता। पशुपक्ष्यांची सुंदर अशी किलबिल, झाडांच्या पानाचे सळसळ करणारे आवाज, आणि या सगळ्या वातावरणामध्ये एक गोष्ट आठवली, एक विचार आठवला, आणि तो म्हणजे या जगण्याबद्दल, जीवनाबद्दल आपण कृतज्ञ असायला हवं। मित्रांनो, कृतज्ञता म्हणजे नेमकं काय? मध्यंतरी काही वर्षापूर्वी एक पुस्तक ज्याने की जगभरामध्ये आपलं नाव उज्ज्वल केलं, ते पुस्तक रिलीज झालं होतं। त्याचं नाव द सिक्रेट, मराठीमध्ये रहस्य या नावानं त्याचा अनुवाद झाला होता। तर ते पुस्तक जे आहे ते नेमकं रहस्य म्हणजे नेमकं काय आहे? या जगामध्ये जी काही महान माणसं होऊन गेली, किंवा आपल्या नजरेनं आज आपण जी काही महान माणसं म्हणतो या जगामधली, ज्यांनी की इतिहासावर राज्य केलं, अशा महान लोकांबद्दल ते पुस्तक काहीतरी सांगतंय। आणि या लोकांच्या महान बनण्यामागचं जे रहस्य आहे ते त्या पुस्तकामध्ये उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलाय। तर त्या पुस्तकाचा सार म्हणजे काय आहे? तर तो सार आहे, आपण आपल्या आयुष्यात कृतज्ञ असायला हवं। म्हणजे कृतज्ञता म्हणजे नेमकं काय? तर आपल्याकडं सद्यस्थितीत, वर्तमानात जे काही आहे त्याला घेऊन आपण आनंदी असायला हवं, खुश असायला हवं। बघा ना, साधी गोष्ट आहे। खरं तर काल संध्याकाळी, काल रात्री या जगामध्ये कितीतरी लोक झोपली, ती कायमचीच झोपली, ती आज सकाळी उठूच शकली नाही, त्यातच त्यांचा अंत झाला। परंतु आपल्याला एक अत्यंत चांगलं, सुंदर जीवन पुन्हा मिळालंय, पुन्हा आपण झोपेतून जागी झालो। त्याबद्दल आपण या नियतिरूपी परमेश्वराचे आभार मानायला हवे। खरं तर मित्रांनो, या जगामध्ये जी काही महान माणसं होऊन गेली ना, किंवा श्रीमंत सद्यस्थितीत आहे ना, त्यांच्या जगण्यामध्ये या गोष्टीला खूप मोठं महत्त्व आहे, ते म्हणजे कृतज्ञ। खरं तर आपण सद्यस्थितीत आपल्याकडे जे काही आहे त्याला घेऊन आनंदी जर नसलो ना, किंवा आपण नेहमी तक्रारखोर जर असलो ना, किंवा आपल्याकडे जे आहे त्याला सोडून किंवा त्याला वगळता आपण आपल्याकडे जे नाही त्याच्याच मागे धावतोय, अशी जर परिस्थिती असेल तर निश्चितच आपली धावाधाव अजून वाढणार आहे। आपल्याला आणखीन आपली जी पळापळ आहे ती होणार आहे, आणि खरं सुख जे आहे, समाधान जे आहे ते आपल्याला मिळणार नाही। त्यामुळे खरं सुख आणि खरं समाधान कुठं आहे? तर ते इथंच आहे, तुमच्या जवळच आहे। तुझं आहे रे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी। आणि हिंदीमध्ये एक अत्यंत सुंदर असं म्हटलंय की खुदा का दिया हुआ सब कुछ है, मगर हम गिनती ही उसकी करते हैं जो हासिल न हो सका। आणि खरंच बघा ना, आपल्याकडे जे आहे त्याला घेऊन आपण खुश नाही, तर आपल्याकडे जे नाही त्याला घेऊन आपण दुःखी आहोत। त्यामुळे कृतज्ञतेचा नियमच हा सांगतो की आपण आपल्याकडे घेऊन, आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहे, माणसं आहे, कुटुंब आहे, पैसे आहे, साधनं आहे, या सगळ्या गोष्टीला घेऊन आपण जर खुश राहिलो, आनंदी असलो, समाधानी असलो, तर आपल्याला आणखी ज्या काही गोष्टी मिळवायच्या आहेत त्या लवकर मिळतील, आणि आपण आणखी आनंद, आणखी कृतज्ञता, आणखी समाधान आपण आपल्याकडं आकर्षित करू शकतो। हाच आकर्षणाचा नियम आहे। आणि आकर्षणाचा नियम, तुम्ही जशा प्रकारे चांगल्या गोष्टी आकर्षित करू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही वाईट गोष्टी सुद्धा आकर्षित करू शकता। म्हणजे कसं, तुम्ही तुमचा स्वभाव जर नेहमी तक्रारखोर ठेवला तर तुमच्या समोर अशाच गोष्टी येणार आहेत ज्याबद्दल तुम्ही तक्रार करू शकता। त्यामुळे आपला स्वभाव हा कृतज्ञता असायला हवी। आपल्या स्वभावामध्ये कृतज्ञता असली की आपल्या समोर अशा काही गोष्टी येणार आहेत आणि अशी काही प्रसंग येणार आहेत ज्यांना घेऊन आपण कृतज्ञ राहू शकू, समाधान व्यक्त करू शकू, ज्यामध्ये आपण सुख शोधू शकू। त्यामुळे मित्रांनो, आणखी महत्त्वाचं म्हणजे या जगामध्ये जी काही महान माणसं झाली ना, तर ती महान माणसं अगोदर आनंदी होती आणि नंतर मग ती महान झाली। ती महान झाल्यानंतर आनंदी झाली असं नाही, किंवा ती श्रीमंत झाल्यानंतर आनंदी झाली असं नाही, तर आनंद ही तुमच्या आयुष्याच्या यशाची पहिली पायरी आहे। त्यामुळे आपल्याकडं जे काही आहे त्याला घेऊन आपल्याला जर आनंदी, सुखी, समाधानी राहता आलं
तर निश्चितच आपल्या जगण्यामध्ये आपण अनेक ज्या काही गोष्टी आपल्याला गरजेच्या आहे, ज्या गोष्टी आपण साध्य करण्याच्या मागं आहोत, त्या गोष्टी आपल्याला भरभरून मिळणार आहे. आणि हाच कृतज्ञतेचा नियम आहे. त्यामुळे दररोज आपण सकाळी नियमित सुंदर अशा वातावरणामध्ये 10-15 मिनिटे बसून डोळे मिटून आपल्याकडं जे जे काही आहे, बघा ना, आपल्याकडं किती सुंदर शरीर आहे. आता आपण जगण्यामध्ये जीवन जगताना माणसं बघतो, कितीतरी माणसं अशी आहेत की ज्यांना एक हात नाही, एक पाय नाही, डोळे नाहीत, कान नाहीत, किंवा अशा कितीतरी अशी माणसं सुद्धा दिसतील की जी दिसायला अगदी गोरी गोमटी आहेत, परंतु वेगवेगळ्या मानसिक समस्यांना ती ग्रासलेली आहे. परंतु आपल्याला एक सुंदर असं शरीर मिळालेलं आहे. 2 हात, 2 पाय, एक शाबूत डोकं, जिवंत हृदय, हे सगळं शरीर आपल्याला मिळालं आहे. म्हणून आपण त्या परमेश्वराचे या शरीराबद्दल आभार व्यक्त करायला हवे. आणि एकंदरीत आभार व्यक्त करण्यातून, या जगण्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यातून आपण अत्यंत चांगल्या गोष्टी, ज्या की आपल्या जीवनाला सुखकर आणि समाधानी बनवणार आहेत, त्या गोष्टी आपण अधिकाधिक आकर्षित करू शकतो. धन्यवाद.